An isosceles triangle, side of base 50 mm and altitude 75 mm is resting on its base in HP. The plane is inclined to HP such that its top view oblique plan appears as an, just a minute, appears as an equilateral triangle. Complete the projections when the projectors through the ends of resting edge are (20 mm) apart. Just a minute. Write down the given data and tell me which is the data for stage 1, stage 2 and stage 3. संपूर्ण गिवन डेटा लिहा. स्टेज 1 चा डेटा कुठला आहे, 2 चा कुठला आणि 3 चा कुठला, हे नोट डाऊन करा. Let us write the given data. आता आपण काय करूया, पूर्वी जे शिकलो त्यापेक्षा थोडंसं ऍडिशनल गिवन डेटा लिहिताना मॉडिफिकेशन करूया. सो दॅट विल राईट द डेटा स्टेज वाइज. जो डेटा आहे तो आपण स्टेज वाइज लिहूया. चालेल? एम आय ऑडिबल? Yes, sir. Okay, so we'll write the data stage wise. So stage 1 data हा काय असतो, कशाशी रिलेटेड असतो? True shape. It is related to true shape. Just a minute, एक मेसेज टाकतो. लोकांनी बहुतेक मनानेच ब्रेक घेतलेला दिसतोय. ट्रू शेपचा डेटा आहे तो नोट डाऊन करा प्लीज. ट्रू शेप and व्हॉट्सअप मेसेज आला ना? Yes, sir. हे काय असतात, हे लोक असेच निष्काळजी असतात. आपण थोडीशी माणुसकी दाखवली त्याचा गैरफायदा घेतात आणि परत धडाधड नापास होतात.
नापास झाल्यावर काय असतं, पास झालं तर आमच्या प्रयत्नांनी झालं का नाही, आणि नापास झालं तर काय समजलं नाही. तर समजायसाठी थोडस इन्व्हॉल्वमेंट पण पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. मार्क्स अशा आता आभाळातनं पडत नसतात, सध्या ऑनलाईन मोड मध्ये पडतात, पण काही इलाज नाही आता. सांगा मग, हा डेटा कुठला आहे? Base 50 mm and altitude 75. बेस 50, अल्टिट्यूड 75 ना, 75, रेस्टिंग ऑन बेस. बेस म्हणजे काय, 50 mm साइड, समजते का. बेस इन HP. HP. So this is data of stage 1. ठीक आहे. स्टेज 2 डेटा. तर स्टेज 2 मध्ये काय असतं, तर ज्या प्लेन मध्ये आपलं गिवन प्लेन रेस्ट होत आहे, म्हणजे एचपी मध्ये रेस्ट होत असेल तर एचपी शी पहिला अँगल, जर व्हीपी मध्ये रेस्ट होत असेल तर व्हीपी शी पहिला अँगल. आठवत आहे? Yes, sir. सो त्यामुळे स्टेज 2 चा डेटा काय असेल सांगा. इन्क्लिनेशन विथ HP. हे कधी, इफ प्लेन Plane is resting in HP. इन HP. बरोबर आहे. यालाच और काय असतं, जर डायरेक्ट अँगल दिला नसेल तर काय असेल, Locus. लोकस डिस्टन्स. ठीक आहे. तर लोकस डिस्टन्स प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला देईन. लोकस डिस्टन्स above XY, otherwise apparent shape. जसं जसं आपले प्रॉब्लेम समजतात तसं तसं आपण ह्या व्हरायटीज ऍड करत चाललोय. ठीक आहे. तर या केस मध्ये स्टेज 2 चा डेटा कुठला सांगा. apparent shape Apparent shape appears like equilateral triangle. top view appears as an मला वाटतं सेकंड युनिट आपलं चालू आहे. सो आय थिंक वी आर मुव्हिंग ॲट अ फेअर स्पीड. योग्य दिशेने चाललोय आपण, योग्य स्पीड आहे, बरोबर आहे ना. बऱ्याच सब्जेक्टला माझ्या मते सेकंड चॅप्टर चालू असेल ना. हॅलो. Yes, sir. Yes, sir. आज जर आपण म्हणजे अजून एक जर उद्या आपल्याला एक्स्ट्रा लेक्चर मिळालं तर हा चॅप्टर आपला संपेल कन्सेप्च्युअली, आणि त्याच्या पुढच्या लेक्चरला आपण मे बी गुरुवारी वगैरे एमसीक्यू घेऊ शकतो. गुरुवारी हा चॅप्टर संपेल आपला. कारण याच्यामध्ये पुन्हा एकदा तसले प्रॉब्लेम आहेत, कसले ऑक्झिलरी प्लेनचे आहेत, बरोबर आहे का. पण मी तुम्हाला सांगितलं की प्रॅक्टिकली ते अवघड आहे, आणि ऑफलाईन मोड आपल्याला 1-2 दिवस जरी मिळाले गृहीत धरा तर आपण ते इन डिटेल व्यवस्थित, पण आपला फोकस हा अंडरस्टँडिंग आहे, सिलेबस कव्हरेज काय होतच असतं. त्यामुळे ते जे प्रॉब्लेम आहेत ते आपण ऑफलाईन मोड साठी शिल्लक ठेवूया, किंवा अजून काहीतरी जर नवीन मला ट्रिक सापडले तर ते आपण वापरूया. कशासाठी, ऑक्झिलरी प्लेन मेथड साठी. इज दॅट फाईन? Yes, sir. आणि मी पाहिलं काय काय स्टुडंटना त्याचे प्रॉब्लेम काय सोडवले, आणि ते फोनवर डाऊट विचारायचे, आणि तो विषय असा की फोनवरती चर्चा करणं प्रॅक्टिकली अवघड आहे. लक्षात येत आहे का. तर मला अशा पद्धतीने शिकवायचे की डाऊट राहू नये. सो आय विल थिंक अबाउट इट. Top view appears as an equilateral triangle. This is data of stage 2. Okay. Then stage 3 data. Stage 3 data काय असतो, मागच्या लिहून घेतलं होतं, बरोबर आहे. तो असतो inclination of resting edge. हा असू शकतो, बरोबर आहे का. विथ व्हीपी म्हणूया फार तर. हे कधी, इफ
plane is resting in HP. प्लेन जर HP मध्ये रेस्ट होत असेल तर VP चा अँगल हा काय असतो, स्टेज 3 चा डेटा असतो. पहिला अँगल HP शी, दुसरा अँगल VP शी. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आणि हे जर दिलं नसेल तर स्टेज 3 चा डेटा अजून एका स्वरूपात दिला असतो, तो असतो प्रोजेक्टर डिस्टन्स. तर इथं तुम्हाला शेवटचं स्टेटमेंट काय दिसतं सांगा? Planes of Projectors resting. through the resting edge Resting edge are at how much? 20 mm apart. 20 mm apart means projector distance is given to you. How to execute? We'll understand within 10-15 minutes. पण projector distance हा stage 3 चा डेटा असतो. Is that clear? चला Yes, sir. क्विकली ड्रॉ करूया आपण. पण आपल्याला वेळ कशासाठी पाहिजे? स्टेज 3 साठी जास्त वेळ पाहिजे. समजतंय? You can start with XY line as usual. Then immediately we have to write where is HP and where is VP VP. and Correct. So where is VP? Above XY. And HP is below XY. So resting in HP means start from top view or HP. Resting on काय दिलंय? एज दिले, बरोबर आहे का? त्यामुळे एज आपण कुठे घेतोय? left hand side. लेफ्ट हँड साइडला. रेस्टिंग एज साठी आपण एक प्रोजेक्टर काढलाय जो XY ला परपेंडिक्युलर असेल. So along this you can mark base of the triangle which is given as 50 mm. ठीक आहे, तुम्ही ड्रॉ करताय त्यामुळे मी असं अज्युम करतो, काही डाऊट नाही, तसं अज्युम करून पुढे कंटिन्यू करू द्या. Yes, sir. काय तर सारखं समजतं काय म्हणण्यात तुम्ही पण डिस्टर्ब होता, मला पण पुढे जाता येत नाही. जोपर्यंत तुम्ही डाऊट विचारत नाही तोपर्यंत समजतं असं मी गृहीत धरतो. इज दॅट फाईन? Yes, sir. Yes, sir. So resting on edge AB. कधी कधी काय असतं, ओव्हर कॉशियस नेचर पण त्रासदायक ठरतं का नाही? जे पालक मुलांची फारच काळजी करतात त्यांची मुलं भित्री बनतात. येस ऑर नो? मग काळजी करू नको, समजतं असं गृहीत धरून पुढे चालतो. शॅल वी कंटिन्यू? Yes. विचारत नाही म्हणलं परत विचारलं का नाही? जस्ट जोकिंग. ओके, नाउ अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल इज हाऊ मच? 75. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे की असा जर ट्रायंगल असेल तर या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? अल्टिट्यूड. इज दॅट क्लिअर? सो अल्टिट्यूड इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बेस. तर एबीचा जो मिड पॉइंट आहे तिथून एक परपेंडिक्युलर काढा. अल्टिट्यूड असाच असेल ना, बेस एबी आहे. इज दॅट क्लिअर? त्याला परपेंडिक्युलर अल्टिट्यूड आपण घेणार आहे. त्याची लेंथ किती पाहिजे सांगा? 75. 75. करेक्ट. So if distance is 75, altitude हा बेसला परपेंडिक्युलर घेतलाय आपण as per the definition of altitude. This is point C. ठीक आहे, AB च्या मिड पॉइंटला फार तर
ओ जर तुम्ही म्हटलं तर इथं महत्वाची गोष्ट काय नोट केली आपण, अल्टिट्यूड equal to OC equal to 75. This is the important thing we have to note. Then with these dimensions, complete the triangle. Join A to C, join B to C. We'll do one experiment. जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा आपण हा प्रयोग करूया. प्रत्येक वेळी स्क्रीन शेअर मी करतो, बरोबर आहे ना? तर एक प्रॉब्लेम आपण असं सोडूया, ज्यावेळी मी एक्सप्लेन करत राहणार आणि स्टुडंट पैकी कोणीतरी स्क्रीन शेअर करणार. ज्यांच्याकडे कम्प्युटर आहे त्यांनी प्रेफरेबली हा प्रयत्न करू शकताय. ठीक आहे. याच्यामध्ये एकच गोष्ट दिसते, आपला कॉन्फिडन्स दिसेल. सो दोज who are having computer and those who are confident that they can solve correctly, what we can do, I'll keep on giving the instructions आणि स्टुडंट पैकी एकांना ड्रॉ करून दाखवायचं, इफ पॉसिबल. अर्थात ते कंपल्शन असू शकत नाही. So we have understood that this is edge view. इथे edge view मिळाला आपल्याला, बरोबर आहे का? ही जी एवढी लेंथ आहे ही कोणाची झाली, edge view ची. ठीक आहे. What will be next stage? In the next stage we will keep the resting edge A dash B dash in HP. तर जो डावीकडचा पॉइंट असतो तो आपण XY वरती ठेवतो, रेस्टिंग एज आपण XY वरती ठेवतो, बरोबर आहे? चला कंटिन्यू, मला समजतं असं गृहीत धरतोय. आर यू लिसनिंग टू मी? Yes. Yes. स्टेज 1 झाली ना? Yes. ओके. रेस्टिंग एज तुम्ही HP मध्ये ठेवता, याचाच अर्थ काय झाला पहा, A डॅश B डॅश हा पॉइंट XY वरती असेल, बरोबर आहे? आणि A पासून तुम्ही एक प्रोजेक्टर घेणार आहे पॅरलल टू XY. B पासून पण एक प्रोजेक्टर घेणार जो कसा असणार आहे, वन्स अगेन पॅरलल टू XY. and you'll obtain टू पॉइंट्स हियर. स्टेज 2 मध्ये काय होतंय हे आपण जज करतोय, प्रेडिक्ट करतोय. तुम्ही सध्या काहीच करू नका, फक्त समजावून घ्या. ठीक आहे. तर AB ही जी रेस्टिंग एज आहे त्याची लेंथ चेंज होणार नाही. काल मी तुम्हाला नोट करायला सांगितलं होतं की रेस्टिंग एज जी आहे त्याची लेंथ कधीही चेंज होणार नाही. इज दॅट क्लिअर? So the length of AB or length of resting edge, जर नोट केलं तर आज नोट करून घ्या. रेस्टिंग एज AB आहे त्याची लेंथ कधीही चेंज होणार नाही. इट विल कंटिन्यू टू रिमेन हाऊ मच? 50 mm. Okay. It also means that whatever the equilateral triangle which is given as apparent shape, सेकंड स्टेज मध्ये apparent shape काय दिसणार आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल दिसणार आहे. त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड किती असली पाहिजे सांगा? 20 mm. नो 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 नो. जो apparent shape असेल त्याची साईज किती असणार आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल हा बघा, स्टेटमेंट पुन्हा एकदा वाचा. द प्लेन इज इन्क्लाइंड टू HP. स्क्रीन कडे प्लीज लक्ष द्या, कोणीही सोडवू नका. सर्वांचं लक्ष आहे स्क्रीन कडे? Yes, sir. Yes, sir. गरज पडली तर नोटबुक बंद करा. या स्टेजला क्लासरूम मध्ये आम्ही हँड्सअप अशी सूचना देतो, म्हणजे हातात ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट ठेवायचे नाहीत. ठीक आहे. आता हँड्सअप करू नका, मोबाईल फुटेल. सर्वांचं लक्ष आहे का स्क्रीन कडे? Yes, sir. ओके. Yes. नाउ व्हॉट इज द डेटा ऑफ स्टेज 2? तर ऍपरंट शेप जो आहे हा स्टेज 2 चा डेटा आहे. एव्हरीवन हॅज अंडरस्टूड दिस थिंग? Yes, sir. स्टेज 2 चा डेटा असतो ऍपरंट शेप. ठीक आहे.
मग काय सांगितलं, द प्लेन इज इन्क्लाइंड टू HP. HP शी अँगल ह्या प्लेनचा अशा पद्धतीने आहे, त्याचा इफेक्ट काय होतो, सच दॅट इट्स टॉप व्ह्यू appears as an equilateral triangle. तर आता सेकंड स्टेज मध्ये आपल्याला नेहमी काय असं अपेक्षित असतं, इथं काहीतरी अँगल घ्यायचा. समजतंय ना? Yes. इथं काहीतरी अँगल घ्यायचा, ज्याला आपण नाव काय देतो सांगा. व्हॉट इज द नेम ऑफ दिस अँगल? थीटा प्लेन. तर या केसमध्ये थीटा प्लेन आपल्याला दिला नाही, पण काय सांगितलंय, थीटा प्लेन हा अशा पद्धतीने आहे. थीटा प्लेन हा अशा पद्धतीने आहे की अल्टिमेटली जर तुम्ही हा सी डॅश प्रोजेक्ट केला टॉप व्ह्यू मध्ये, मी फक्त समजावून सांगतोय, ड्रॉ करत नाही. जर तुम्ही हा सी डॅश प्रोजेक्ट केला, इकडून त्याचा प्रोजेक्ट येईल बरोबर का, आणि इथं तुम्हाला काय मिळेल, सी. तर इथं जो काय ऍप्रन शेप तयार होतो तो कोण असायला पाहिजे, कसा असायला पाहिजे, Equilateral triangle. इक्विलॅटरल ट्रायंगल. इज दॅट क्लिअर? नाउ Yes. थीटा प्लेन इज नॉट गिवन. थीटा प्लेन हा अँगल दिलेला नाही, पण थीटा प्लेन मुळे तयार होणार जो ऍप्रन शेप आहे त्याचं डिस्क्रिप्शन दिलंय. अँड व्हॉट इज द डिस्क्रिप्शन? इक्विलेटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. नाउ आय विल मूव बॅक टू माय क्वेश्चन. रेस्टिंग एज ची लेंथ ही 50 mm कॉन्स्टंट राहणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे इथं जो इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होणार आहे त्याची साइड किती असणार आहे, 50 mm 50 ओनली. mm. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. Okay. Now you are knowing one side of the triangle. You know that all the three sides will be equal in length. So can you find out point C? Equilateral triangle complete करता येईल का टॉप व्ह्यू मध्ये? Yes, sir. कसं करणार सांगा. तर 50 mm डिस्टन्स कंपास मध्ये घ्या, इथून असे एक आर्क ड्रॉ करा. समजतंय ना? Yes, sir. नेक्स्ट 50 mm पुन्हा एकदा कंपास मध्ये घ्या आणि बी हा सेंटर घेऊन अजून एक आर्क ड्रॉ करा. इथं तुम्हाला काय मिळेल, पॉइंट सी. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके. कम्प्लीट द इक्विलॅटरल ट्रायंगल इन टॉप व्ह्यू. आणखी सेफ साइडला जर तुम्हाला जायचं असेल तर सी हा प्रोजेक्टर पुढे घ्या आणि एकाच साइडनं 50 mm कट केलं तरी चालेल. And note here, apparent shape is equilateral triangle. Apparent shape is equilateral triangle. Complete झाला ट्रायंगल टॉप व्ह्यू मध्ये. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Okay. Now in front view we know that A dash and B dash will be on XY. जी साइड HP मध्ये आहे म्हणजे AB, त्याचा पॉइंट व्ह्यू दिसतो तो XY वरती असतो. हे आपण पाठीमागच्या 3-4 एक्झाम्पल मध्ये बघितले, बरोबर का. आता आपल्याला मिळवायचं कोण फ्रंट व्ह्यू मध्ये, C डॅश. इज इट करेक्ट? Yes, sir. तर C डॅश जर तुम्हाला मिळवायचं असेल, C डॅश इन फ्रंट व्ह्यू विल बी ऑन द प्रोजेक्टर ऑफ C. त्यामुळे C ह्या पॉइंट पासून एक प्रोजेक्टर ड्रॉ करा जो कुणाला परपेंडिक्युलर आहे, XY. XY. ठीक आहे.
नाहीतर असा एक एरो दाखवा, म्हणजे सी हा पॉईंट तुम्ही टॉप व्ह्यू मधून फ्रंट व्ह्यू मध्ये नेला, हे तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. ए आणि बी पण टॉप व्ह्यू मधून फ्रंट व्ह्यू मध्ये नेला असं ऍझ्युम करूया. ते काय फरक पडत नाही, ए डॅश बी डॅश हा एक्स वाय वरतीच असेल. ओके, माय नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ टू गेट सी डॅश इन द फ्रंट व्ह्यू. 75 mm. Correct. So we know that the length of edge view is not going to change. हा जो edge view आहे दिसतोय ना सर्वांना, याची लेंथ किती आहे सांगा? 75 mm. 75. edge view ची लेंथ ही कधीही चेंज होत नाही. त्यामुळे आता काय करा, ए डॅश सी डॅश हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्या, जे किती आहे 75. कंपास कुठे ठेवणार? A dash B dash. ए डॅश वरती किंवा बी डॅश वरती, दोन सेम आहे. आणि इथं या प्रोजेक्टरला कट करणार. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. आणि कट करणार रेडियस किती आहे? इक्वल टू लेंथ ऑफ एज व्ह्यू, दॅट इज 75 mm. Understood? Yes, sir. Okay, so this should be 75. This point should be C dash. Here you can measure the angle theta plane. हा साधारण 55 च्या आसपास वगैरे येतो. 52. 52. 52 degrees, sir. 53. ठीक आहे. 5 च्या पुढे डॅश देऊया. ठीक आहे. एकक स्थानी तुम्ही लिहा 2 3 4 5 1 काय असेल ते. शॅल वी कंटिन्यू? Yes. Okay, so here I'll write here question mark. You can measure the angle theta plane. एका रेंज मध्ये येतात, म्हणजे तुम्ही ड्रॉ केलेलं बरोबर आहे. नाव रीड द डेटा ऑफ स्टेज 3. तर स्टेज 3 मध्ये काय असतं, प्लेनचं इन्क्लिनेशन विथ व्हीपी असतं रेस्टिंग एजचं, किंवा प्रोजेक्टर डिस्टन्स असतं. सर्वांचं लक्ष आहे स्क्रीन कडे. वी आर डिस्कसिंग द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आर यू लिसनिंग? Yes, sir. Yes, sir. ओके. आता तुम्ही काय करा, थोडा वेळ विसरून जावा की रेस्टिंग एज आणि प्रोजेक्टर डिस्टन्स असं काय दिलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही गृहीत धरा, नेहमीच्या प्रोसेसनुसार जर तुम्हाला सांगितलं असतं की रेस्टिंग एजचा अँगल आपण ऍझ्युम करतोय, इमॅजिन करतोय अंडरस्टँडिंग साठी, हा रुटीन प्रॉब्लेम आहे असं समजा. आणि तुम्हाला रेस्टिंग एज साठी फाय दिलाय समजा. माऊसला त्रास झालेला. ठीक आहे. फाय तुम्हाला दिला असं गृहीत धरा, चालेल. मग हा फाय समजा 45 दिलाय, त्यानंतर काय केलं असं तुम्ही सांगा बरं. याच्यावरती तुम्ही रेस्टिंग एज घेतली असती, बरोबर आहे. आता उत्तर द्या. या फाय वरती तुम्ही काय टाकणार आहे, कोणते पॉईंट प्लॉट करणार आहे? A and B. A and B. ए अँड बी. आणि प्लेन आपण कोणीकडे फिरवतोय? टुवर्ड्स लेफ्ट. Clockwise. ठीक आहे, किंवा टुवर्ड्स लेफ्ट और क्लॉकवाइज. ठीक आहे. नाउ लेट मी एक्सप्लेन यू. when you are taking angle phi, what exactly you are doing. ज्यावेळी तुम्ही फाय हा अँगल घेता आणि शेवटी ए हा पॉइंट वरती नेता का ना असा प्रोजेक्टर काढून, येस और नो? Yes, sir. आणि बी हा पॉइंट पण तुम्ही वरती घेता. आता आपण जाऊया प्रिव्हियस स्टेज मध्ये. प्रिव्हियस स्टेज मध्ये ग्रीन कलर ओव्हरलॅप झालेला दिसणार नाही, थोडासा वेगळा कलर घेतो. हा पर्पल कलर मी घेतलाय. ठीक आहे. तर आता मला सांगा,
दिसते पर्पल लाईन सर्वांना? Yes, sir. Okay. So here you can easily understand that in stage 2, A and B, they are lying on the same projector. Is it correct? Yes, sir. Stage 2 मध्ये A आणि B कशा आहेत सांगा? They are lying on the same projector. बरोबर आहे? मग ज्यावेळी आपण इथं अँगल फाय मार्क करतो त्यावेळी काय होतंय? बी हा पॉइंट लेफ्टला सरकतोय. इज दॅट क्लिअर? Yes, sir. नाहीतर बोला ना बाळांनो. ज्यावेळी तुम्ही फाय हा अँगल असा घेता त्यावेळी जी एज ए बी अशी व्हर्टिकल होते ती अशी इन्क्लाइन होते. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, म्हणजे yes. काय होतंय? Yes. तर फाय हा अँगल घेतल्यामुळं ए आणि बी च्या प्रोजेक्ट मध्ये काहीतरी डिस्टन्स तयार होतंय. इज दॅट क्लिअर? Yes, yes, sir. मग आता तुम्हाला काय केलंय? थर्ड स्टेज मध्ये फाय हा अँगल दिलेला नाही. तर फाय हा अँगल न देता काय दिलंय तुम्हाला? Distance between A and B. तर ए आणि बी च्या प्रोजेक्टर मधला डिस्टन्स दिलंय. जे किती पाहिजे? 20 mm. 20 mm. मग तुम्ही काय करणार सांगा? हाऊ टू एक्झिक्यूट दिस स्टेप. गिव्हन डेटा लक्षात आलाय? Yes, sir. इथं नोट लिहा कुठतरी. नोट इन स्टेज 3 in stage 3, comma, angle phi for the resting edge, angle phi for the resting edge is given indirectly in terms of projector distance. In terms of projector distance. समजलंय? Yes, yes, sir. ओके. आता पुन्हा एकदा मी सांगतो ते व्यवस्थित ऐका आणि मग एक्झिक्युशनला सुरुवात करा. तर तुम्हाला माहिती प्लेन आपण कुणीकडे फिरवतोय? डावीकडे. म्हणजे बी जो पॉइंट आहे हा कुठे येणार आहे? डावीकडे. इज दॅट क्लिअर? आणि ए कुठे येतोय? उजवीकडे. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही काय करणार? प्रोजेक्टर कुणाचा काढणार? ए चा काढणार. समजतंय का? आणि त्याच्या डावीकडे बी चा. दोघांमधला डिस्टन्स किती पाहिजे? 20 mm. 20. शॅल वी एक्झिक्यूट दिस स्टेप नाव? Yes, sir. तर हे सगळं स्टेज 3 तुम्हाला समजण्यासाठी ड्रॉ केलं होतं. नाउ वी आर गोइंग टू एक्झिक्यूट स्टेज 3. तर सुरुवातीला एक प्रोजेक्टर घ्या जो कुणाचा असेल? ए चा. बरोबर आहे? त्याच्या लेफ्टला एक प्रोजेक्टर घ्या जो कुणाचा असेल? B. बी चा. करेक्ट. Suppose this is projector of A towards left hand side. Take the projector of B and the distance between these two projectors is given as 20 mm. 20 mm. ओके. तर आता या दोन प्रोजेक्टर मध्ये आपल्याला ए आणि बी हे पॉइंट बसवायचे आहेत. ओके. तर ए आणि बी एकाच वेळी दोन्हीची पोझिशन ठरवता येणं अवघड आहे. बरोबर आहे का? त्यामुळे तुम्ही काय करा? उजवीकडे ए असणार तुम्हाला माहितीये. डावीकडे प्लेन फिरवलं बी डावीकडे जाईल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ए च्या Yes. प्रोजेक्ट वरती कुठेतरी ए ची पोझिशन अज्युम करा. बरोबर आहे? ए टू बी हे डिस्टन्स किती आहे प्रिव्हियस व्ह्यू मध्ये? 50 mm. 50 mm. 50 mm. Correct. So take 50 mm in the compass. Start from A and cut the projector of B. समजतंय? Yes, sir. A to B हे डिस्टन्स 50 आहे. ए ची पोझिशन तुम्ही कुठतरी गृहीत धरली आणि बी च्या प्रोजेक्टरला कट केलं. किती डिस्टन्सनी? 50 mm नी. You'll get the location of B. Are you getting the things?
प्लीज रिप्लाय. सर्वांना समजतंय? Yes, sir. Yes. ग्राफिक्स कसं ऑफलाईन मोड मध्ये पण अवघड जातो, ऑनलाईन मध्ये तर काय विचारायचं सोय नाही. ओके, कॅन यू गेट सी इन द टॉप व्ह्यू नाउ? Yes, sir. तर जसं मगाशी इक्विलॅटरल ट्रायंगल कम्प्लीट करा 50 mm च्या रेडियसने, त्याच पद्धतीने इथं ट्रायंगल कम्प्लीट करा. इथून 50 mm ने कट करा. इथून पण 50 mm ने कट करा. कंप्लीट द इक्विलॅटरल ट्रायंगल. याचाच अर्थ जर तुम्ही ही एज ए बी एक्सटेंड केली तर तुम्हाला काय मिळू शकतो, कोणता अँगल मिळू शकतो? 5. फाय. इज दॅट क्लिअर? Yes. फाय Yes, इथं sir. दिलेलं नाही, प्रोजेक्टर डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला. ओके, नाउ वी हॅव टू ऑब्टेन ऑल द 3 पॉइंट्स इन फ्रंट व्ह्यू. तर जो ए चा प्रोजेक्टर आहे त्याच्यावरती असेल ए डॅश, बरोबर आहे का? रेस्टिंग एज चे पॉइंट हे एक्स वाय वरतीच असतात, कारण दोन्ही पॉइंट एचपी मध्ये कंटिन्युअसली राहिलेले आहेत. सो दिस विल बी ए डॅश. देन जो बी चा प्रोजेक्टर आहे त्याच्यावरती असेल बी डॅश. ए आणि बी हे दोन्ही पॉइंट एचपी मध्ये आहेत, त्यामुळं त्यांचा फ्रंट व्ह्यू एक्स वाय वरती आहे. प्रोजेक्शन ऑफ पॉइंट्स मध्ये आपण शिकलोय, इफ अ पॉइंट इज लाइंग इन एचपी इट्स फ्रंट व्ह्यू लाइज ऑन एक्स वाय. डू यू रिमेंबर इट? Yes, sir. Yes. तर ए आणि बी हे रेस्टिंग एज आहे, याचा अर्थ ए आणि बी दोन्ही पॉइंट हे एचपी मध्ये आहेत, म्हणून त्यांचा फ्रंट व्ह्यू एक्स वाय वरती आहे. नाउ वी वांट टू ऑब्टेन सी डॅश. सो ड्रॉ वन प्रोजेक्टर फ्रॉम सी. and from previous view मध्ये फ्रंट व्ह्यू मध्ये सी डॅश आहे, बरोबर का? तिथून पण एक प्रोजेक्टर घ्या जो कसा असेल पॅरलल टू एक्स वाय. इंटरसेक्शन ऑफ दिस टू विल गिव्ह यू सी डॅश. दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे असेल सी डॅश. Now join all the points in sequence. A to B already along XY है. Join B dash to C dash. And C dash to A dash. So this completes the given problem. So what are the specialties of this problem? या प्रॉब्लेम मध्ये महत्त्वाची गोष्टी काय लक्षात आल्या? तर सेकंड स्टेज मध्ये थीटा प्लेन दिलेला नाही, बरोबर आहे? तर त्याच्याऐवजी काय दिलं होतं आपल्याला? ऍपरंट शेप. आणि थर्ड स्टेज मध्ये ए बी चा अँगल फाय दिला नाही, त्याच्याऐवजी काय दिलं आपल्याला? प्रोजेक्टर डिस्टन्स. So these are the specialties of this problem, this particular problem. Shall we continue? Yes, sir. ठीक आहे, आता एक प्रॉब्लेम मी तुम्हाला देतो. आपल्याकडे 15 मिनिटं आहेत, 15 मिनिटात कम्प्लीट होईल प्रॉब्लेम देतो. ठीक आहे, तर या प्रॉब्लेम मध्ये फक्त लक्षात ठेवा, थीटा प्लेन डायरेक्टली देणार नाही, त्याच्याऐवजी काय देणार आहे? लोकस डिस्टन्स. चालेल? Yes, sir. चालेल. सेम प्रॉब्लेम आहे.
फक्त मी तुम्हाला लोकस डिस्टन्स देणार आहे, म्हणजे 15 मिनिटात कम्प्लीट होईल. लिहिता स्टेटमेंट. Yes. म्हणजे काय लेक्चर मध्ये 2 प्रॉब्लेम झालेले पण आपल्याला थोडंसं समाधान मिळेल, बरोबर आहे की नाही. An isosceles triangle, side of base 50 mm and altitude 75 mm long is resting on. We'll do one thing. याला कॉर्नर वरती रेस्ट करायचं का, जे नवीन व्हरायटी होईल. Is resting on. Shall we see resting on corner? Yes, sir. म्हणजे तोच प्रॉब्लेम रिपीट करणं काय पडेल. Is resting on its vertex in HP. The plane is inclined to HP in such a way that the opposite side ऐवजी आता वर्टेक्सला अपोजिट कोण असणार, ऑफकोर्स बेस. तर एक शब्द वापरतील, अपोजिट साइड म्हणतील किंवा बेस म्हणतील. सच दॅट द अपोजिट साइड और बेस इज, अल्टिट्यूड किती घेतलाय, 75 आहे ना. Yes, sir. 30 mm above HP and makes 30 degrees to VP. Complete the projections and find inclination of the plane with HP. काय सांग हिशोबाला कॅश देणार आहे. Start with XY line as usual. What is the most important thing you are going to observe in the problem? सर्वात महत्वाची गोष्ट काय शिकणार तुम्ही? Resting on vertex. रेस्टिंग ऑन साइड है का रेस्टिंग ऑन कॉर्नर?
तर रेस्टिंग ऑन वर्टेक्स याचा अर्थ तो कसा आहे, रेस्टिंग ऑन कॉर्नर. याचा अर्थ कॉर्नर कुठं पाहिजे आपल्याला, लेफ्टला. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आता आपल्याला कॉर्नर लेफ्टला जरी पाहिजे असलं तर कॉर्नर लेफ्टला घेऊन कन्स्ट्रक्शन करणं अवघड जातं. त्यामुळे आपण काय करूया, बेस उजवीकडे घेऊया, म्हणजेच वर्टेक्स डावीकडे जाईल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ठीक आहे. So once I can start with one projector which is perpendicular to XY. On this projector, mark base AB, whose length is 50 mm. But in this case, this is not resting edge. Resting on corner आहे, तर resting corner आपण काय म्हणणार आहे, A म्हणणार आहे. त्यामुळे अपोजिट साइड असेल BC. ठीक आहे. नेक्स्ट वी वॉन्ट कॉर्नर ऑन लेफ्ट हँड साइड. त्यामुळे जो अल्टिट्यूड आहे, अल्टिट्यूड कुठे घ्यावं लागेल आपल्याला, लेफ्ट हँड साइडला. इज दॅट क्लिअर? हॅलो, Yes, sir. Yes. रेस्टिंग ऑन कॉर्नर आहे त्यामुळे कॉर्नर लेफ्टला घ्यायचा आहे. आणि आता हा जो रेस्टिंग कॉर्नर आहे हा आपण कुठे घेतोय, लेफ्टला. इज दॅट क्लिअर? पेंटागॉन हेक्सागॉन मध्ये शिकवलं होतं, आठवतं का? OA पॅरलल टू XY. डू यू रिमेंबर? Yes, sir. So mark 75 mm here. And now you will get point A, which is the resting corner. Now complete the triangle ABC. Now project A in the front view. प्लेन HP मध्ये आहे, याचा अर्थ तिन्ही पॉइंट कुठे आहेत, HP मध्ये आहेत. Therefore, their front view A dash, B dash and C dash will be along XY. जो पॉइंट HP मध्ये असतो त्याचा फ्रंट व्यू कुठे असतो, on XY. Therefore, B dash will be on XY, C dash will be on XY. Also, A dash will be on XY. Shall we continue? Yes, sir. Okay. Now, I'll demonstrate you something. ठीक आहे. हे प्लेन दिसतं सर्वांना? Yes, sir. हा स्क्वेअर आहे असं समजा, ट्रायंगल आहे, कुठलंही प्लेन असेल त्याचा काय फरक पडत नाही आपल्याला. ठीक आहे. तर तुमची साइड लेफ्ट ही येते ना? Yes. Yes, sir. ओके. हा जर रेस्टिंग कॉर्नर असेल, समजा हे माझा हात म्हणजे HP आहे, इथं HP मध्ये हे प्लेन रेस्ट होत आहे आणि हा कॉर्नर A आहे रेस्टिंग समजा, चालेल. सेकंड स्टेज मध्ये ज्यावेळी तुम्ही अँगल असा घेताय, सेकंड स्टेज मध्ये अँगल असा घेताय, त्यावेळी HP मध्ये किती पॉइंट राहतील? रेस्टिंग ऑन कॉर्नर असेल तर, एक. रेस्टिंग ऑन कॉर्नर असेल तर HP मध्ये किती पॉइंट राहतील? एकच. तो कोणता असेल? पॉइंट A. बरोबर आहे? Yes. मग आता याच पॉइंटला जर तुम्ही समोरून पाहिलं तर त्याचा फ्रंट व्यू कुठे दिसेल? ऑन XY. इज दॅट क्लिअर? Yes, sir. याचा अर्थ ज्यावेळी 2 पॉइंट HP मध्ये रेस्ट होतात त्यावेळी XY वरती किती पॉइंट दिसतात? 2. या केसमध्ये एकच पॉइंट HP मध्ये आहे, त्यामुळे XY वरती किती पॉइंट येतील? 1 का 2? एकच. आणि तो कोण असणार आहे? A डॅश. ठीक आहे. त्यामुळे तर रेस्टिंग ऑन कॉर्नर असल्यामुळे XY वरती एकच पॉइंट आला जो आहे A डॅश. ठीक आहे. मार्क A डॅश ऑन XY. नेक्स्ट, आता पुढचं स्टेटमेंट वाचा.
the plane is inclined to HP such that opposite side म्हणजे काय, रेस्टिंग कॉर्नर ए आहे बरोबर आहे, त्याच्या अपोजिट साइड कोण आली, Side BC. BC, जी फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला कशी दिसते, ऍज अ पॉइंट. इज दॅट क्लिअर? BC ला इथून समोरून पहा, Yes, point. BC कशी दिसते तुम्हाला, Point as ऍज अ पॉइंट. ठीक आहे, तर ती BC साइड तुम्हाला कशी पाहिजे, a point. नाही नाही, रिक्वायरमेंट, डिस्टन्सची रिक्वायरमेंट काय, 30 mm above. 30 mm अबव HP. म्हणजे सेकंड स्टेज मध्ये बघा, BC ही तुम्हाला ऍज अ पॉइंट तर दिसायलाच पाहिजे, आणि XY च्या वरती किती पाहिजे, 30 mm. 30 mm. पुन्हा एकदा सांगतो, साइड BC is seen as a point in front view, so in stage 2 it will continue to be seen as a point, but as per the given condition it should be 30 mm above HP. So distance above HP we have to mark it above XY. तर आता XY च्या वरती 30 mm हे डिस्टन्स मार्क करा. And you have to draw one locus. हा लोकस कोणाचा झाला सांगा, लोकस ऑफ B dash, B डॅश कॉमा C डॅश, कारण दोन्ही पॉइंट एकाच ठिकाणी दिसणार आहेत. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Okay, now what is the length of edge view? Edge view ची लेंथ किती आहे, 75. 70. Now स्टेज 2 मध्ये बघा, A डॅश ही पोझिशन फिक्स आहे, कुठतरी घेणार का तुम्ही XY वरती, A डॅश फिक्स आहे बरोबर ना, Yes. आणि लेंथ ऑफ एज व्ह्यू पण तुम्हाला माहिती आहे किती आहे, 75. 75. तर आता 75 mm डिस्टन्स कंपास मध्ये घ्या, A डॅश वरती कंपास ठेवा आणि कट करा. आर यू गेटिंग? येस ऑर नो? Yes, sir. Yes. तर इथं 75 mm च्या डिस्टन्सने कट करा. XY वरती एकच पॉइंट आहे A डॅश, कारण प्रॉब्लेम कुठला पाहतोय आपण, रेस्टिंग ऑन कॉर्नर. सो हिअर यू गेट B डॅश एज वेल एज C डॅश, कारण BC ही लाईन तुम्हाला कशी दिसते, ऍज अ पॉइंट, आणि लेंथ ऑफ एज व्ह्यू तुम्ही कंटिन्यू करताय 75 mm. Now draw the projectors from front view as well as previous top view. A dash चा एक प्रोजेक्टर असेल, B dash आणि C dash यांचं कॉमन प्रोजेक्टर असेल. Two projectors will come from front view. Previous top view मधून मात्र 3 प्रोजेक्टर असतील. आहे A चा प्रोजेक्टर, this is the projector of B. This is the projector of C. So name the points A, B, and C. So here you get apron shape. Apron shape हा ट्रू शेप पेक्षा कमी येतो. तुमच्या ड्रॉइंग मध्ये क्लिअरली दिसत असेल टू द स्केल ड्रॉ केल्यामुळे, कदाचित टू द स्केल नसल्यामुळे एवढं डिस्टिंग्विश होत नाही. बट इन युअर ड्रॉइंग
you'll see that what is the date of stage 3? Stage 3 चा डेटा कुठला आहे सांगा. It makes 30 degrees to VP. तर साइड अपोजिट टू रेस्टिंग एज मेक्स 30 डिग्रीज टू VP. बरोबर आहे का? तर हा अँगल मी तुम्हाला सांगितलं पूर्वीच कुठल्याही साईडला घेतलं तर चालेल. हा 30 डिग्रीचा अँगल घ्या. बरोबर आहे. आणि जी साइड अपोजिट टू रेस्टिंग एज म्हणजे कोण आहे? BC. इज दॅट क्लिअर? इट विल मेक 30 डिग्रीज टू VP. प्लेन आपण डावीकडे फिरवाच ठरवलंय. विल कंटिन्यू विथ द सेम मेथड. BC हे डिस्टन्स पुन्हा एकदा तुम्ही किती घेताय? 50 mm. ओके. आणि जे आपले आधीचे डायमेन्शन आहेत, आता काय करणार सांगा. हा ऍप्रन शेप तुम्हाला रिड्रॉ करायचा, बरोबर आहे का? Yes. तर इथं AC आणि BC इक्वल आहेत, ते मेजर करा. किती आहेत बरं प्रिव्हियस व्ह्यू मध्ये? AC आणि BC मेजर करा. किती आहे AC आणि BC सेकंड व्ह्यू मध्ये ऍप्रन शेप? BC 53. AC सॉरी 70. AC आणि काय म्हणतोय, सॉरी, 73. जे इक्वल साइड आहेत AC आणि AB. AC आणि AB जे इक्वल आहेत, 73. 73. इट इज 73. ठीक आहे. तर ते डिस्टन्सेस इथे तुम्ही मार्क करा. B पासून 73 mm घ्या. एक आर्क ड्रॉ करा. C पासून पण 73 mm घ्या. एक आर्क ड्रॉ करा. ऍप्रन शेप आपण रोटेट केला. इज दॅट क्लिअर? अँड हिअर यू गेट पॉइंट A. ठीक आहे. हा शेप कम्प्लीट झाल्यानंतर फ्रंट व्ह्यू कम्प्लीट करा. फ्रंट व्ह्यू मध्ये बघा, फक्त एकच पॉइंट XY वरती असेल. तो कोण आहे? A. पण रेस्टिंग ऑन काय दिलाय? कॉर्नर. समजतंय? सर पण हे XY च्या वरतीच आहे. ठीक आहे. थोडेसे ऍडजस्टमेंट नंतर करा. ऍटलीस्ट कन्सेप्च्युअल लक्षात आला प्रॉब्लेम. BC थोडासा खाली घ्यायचं होतं. इट इज मॅटर ऑफ प्रॅक्टिस. आणि इथून B आणि C पासून पण एक प्रोजेक्टर आलाय, बरोबर आहे का? विच इज पॅरलल टू XY. सो नेम द पॉइंट्स. XY वरती एकच पॉइंट असेल. कोणता? A डॅश. आर यू गेटिंग? पण प्रॉब्लेम कसा आहे? रेस्टिंग ऑन कॉर्नर. इज दॅट अंडरस्टूड? Yes. Yes, sir. Resting on one point, therefore only one point on XY. हा पॉइंट असेल आपला B डॅश. आणि हा पॉइंट असेल C डॅश. जॉइन ऑल द पॉइंट्स इन सिक्वेन्स. A to B, जे A dash to B dash, B dash to C dash, and A dash to C dash. हा जो शेप आहे फ्रंट व्ह्यू, फायनल फ्रंट व्ह्यू इथं जो दिसतोय, तर हा टू द स्केल कदाचित वेगळा असेल. हे मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन साठी काढलेलं आहे. इज दॅट क्लिअर? तर जे काय राहिलं ते यू कॅन कम्प्लीट इट ऍज अ होमवर्क.
हॅव यू अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम? Yes, sir. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर रेस्टिंग ऑन साइड असेल तर XY वरती कायम 2 पॉइंट दिसतात आणि रेस्टिंग ऑन कॉर्नर असेल तर XY वरती किती पॉइंट दिसतात? एकच. एक. रेस्टिंग ऑन साइड असेल तर XY वरती कायम 2 पॉइंट असतात. रेस्टिंग ऑन कॉर्नर असेल तर एकच. एवढी एकच गोष्ट नवीन आहे. अदरवाइज रेस्टिंग ऑन साइड, रेस्टिंग ऑन कॉर्नर हे प्रॉब्लेम सिमिलर असतात. शॅल यू स्टॉप हिअर? Yes, sir. ठीक आहे. थँक्यू.